तर गोडसे ब संघाला बल्लाळी संघाने पराभूत केलं होतं, परंतु आता गोडसे ए संघ इथे मात्र त्याचं पुनरावृत्ती करेल की किंवा इथे मात्र हारलेल्या आपल्या गावाच्या संघाचा या ठिकाणी मात्र पाठपुरावा घेईल. या ठिकाणी मात्र मॅच देखील दमदार पाहायला मिळेल. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पुनश्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत. सलामीची जोडी रन मशीन ऑफ बल्ल्याने स्ट्रायखेडला ज्याच्या नावावरती या वर्षामध्ये 2 बाईक्स मॅन ऑफ द सिरीजच्या राहिल्या आणि आजच्या दिवसामध्ये कमालीची बॅटिंग केली आहे. अर्थातच सूरज भगत आणि नॉन स्ट्राईक हँडला सिराज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मयूर केने. गेम ऑन. पहिला चेंडू इथे मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. पहिला चेंडूवरती आक्रमण. दमदार स्ट्रोक. चौकार. डीजे लिरिक्स वाजवा डीजे मास्टर आपण, कारण की डीजे विथ म्युझिक हे आपण समीकरण पाहत असतो, ऐकत असतो. तुम्ही जर मुरबाड विभागामध्ये आला तर डीजे तुषार यांचं नाव आम्ही आवर्जून घेत असतो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. चांगलं संगीत आणि आज देखील चांगलं संगीत या स्पर्धेच्या वतीनं. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. स्ट्राईक हँडला बॅटर सूरज. ओ आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला फटका. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अगदी तिथे संशय होते आणि तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. गुड रन इन बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि या 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. सन्माननीय नरेश शेठ पाटील, सन्माननीय संजय पाटील आणि सन्माननीय शत्रुघ्नजी मडवी साहेब या मासचा आनंद घेत असताना त्यांच्यासोबत राकेशजी केणे देखील आहेत. सर्वांचं पुनश्च सरशार्दिक स्वागत करतोय. मॅच रफ अँड टफ. ओ इथे परफेक्टली यॉर्कर चेंडू होता. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. आमच्या या सर्व मान्यवरांच्या वतीने या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलाय. यांचे कटआउट्स देखील आपण पाहू शकता, अगदी बाजूला लावलेत. सन्माननीय नरेश शेठ पाटील साहेबांचा देखील कटआउट्स आपण पाहतोय. संजय शेठ पाटील साहेबांचा देखील कटआउट्स आपण पाहतोय आणि शत्रुघ्नजी मडवी साहेबांचा देखील कटआउट्स पाहतोय. आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ राकेश केणे यांचा देखील कटआउट्स आपण पाहतोय. आणि आपण पाहिलं तर नक्कीच या तिन्ही मान्यवरांच्या जर बॅनरला जर षटकार आला तर 1000 रुपये आयोजकांच्या वतीनं दिले जाईल. क्या बात आहे. कमालीचा फटका. डीप कव्हर बॉन्डी लाईनच्या बाहेर. रन मशीन ऑफ बल्ल्यानीच्या बॅट मधून दमदार चौकार. खेळाडूंसाठी सूचना. सुवर्ण संधी. नरेश शेठ पाटील साहेब, संजय शेठ पाटील साहेब आणि शत्रुघ्नजी मडवी साहेबांच्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू लागला तर कोंढेरीकरांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. संधी असेल सूरज भगतला. कटआउट्सला बॅनरला षटकार मारा आणि इथे षटकार आलाय, परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मिड विकेट बॉन्डी लाईनला क्लिअर करत असताना सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 20 रन्स ऑन दी बोट. 20 धावा धावफलकावरती. कदाचित लागला असता बॅनरला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालं असतं. नरेश शेठ पाटील ज्यांना आम्ही भाऊ आदराने म्हणतोय, त्याचबरोबर संजय शेठ पाटील आणि शत्रुघ्न शेठ मडवी या तिन्ही मान्यवरांच्या बॅनरला जर षटकार आला तर आयोजकांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज. ओ सेन्सिबल क्रिकेट. अंतिम चेंडू होता त्याच्यावरती इथे एक चिक्की सिंगल घेतल्या आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 21 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. एका बाजूला संघ आपण पाहतोय गोरसे ए संघ, दुसऱ्या बाजूला एमपी स्पोर्ट्स बल्ल्याने हेच पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन जायचं. आयोजकांना विनंती असेल आपण पाणी लगेचच घेऊन जा,
कारण की आज आपण पाहिलं तर अगदी पिसे डॅमच्या किनाऱ्यावरती सुंदर असं क्रीडांगण आहे, बाजूला नदी देखील आहे आणि या डॅम मधून ठाणे आणि मुंबई सारख्या शहरांना पाणी पाजलं जातं, परंतु या मॅचमध्ये कोण कुठल्या संघाला पाणी पाजेल हे देखील पाहावं लागेल. मलाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक असेल, संधी आपल्याकडे वेल असेल आणि आता मात्र देऊया डीजे मास्टरला संधी आणि ऐकूया त्याच्या माध्यमातून. कोंढेरी गावाची ग्रामदेवता कुलदेवता ही गावदेवीचे संगीत आणि ड्रिंक्स ब्रेक आपण लिमिटेड षटकांची मॅच घेतो, त्या अनुषंगाने आता यानंतर थोडासा वेळ आपण वाचवा, कारण की यानंतर गोरसई संघाला बॅटिंग करायच्या अनुषंगाने टीम बळल्याने ड्रिंक्स ब्रेकसाठी आपण देखील थोडंसं आवर्जून कमी वेळ करा, कारण की 3 षटकांची मॅच आहे, डीप फॅक्टर आहे संध्याकाळचं सदरा. आणि आता मात्र सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती तनय म्हात्रेवरती जबाबदारी आहे. हो, इथे मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय, एक धाव घेतली आणि एका जावेवरती आता समाधान मानावं लागतंय. सूरज भगत स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, नरेश शेठ पाटील आणि संजय शेठ पाटील, त्याचबरोबर शत्रुघ्न शेठ मडवी साहेबांच्या कटआउटला बॅनरला जर षटकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आयोजकांच्या वतीनं दिलं जाईल. कमालीची स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. हो, अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू गेलाय की काय असं वाटतंय, परंतु बॅटर बीट, यष्टीरक्षक बीट आणि तत्पूर्वी इथे मात्र एक धाव घेतली आहे. पंच 22ची धाव असेल, आय थिंक सो, आम्हाला असं वाटतंय. आपण प्लीज इशारा द्या. एस 22ची थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड पंच आपण देखील करा, कारण की अंतिम मॅच आहे. आमचे ऑपरेटर देखील असतात, कारण की तब्बल 63 दिवस झाले ना कंटिन्युअसली समालोचन करतोय, त्या अनुषंगाने अनेक अनुभव या स्पर्धांमध्ये आम्हाला देखील स्वीशीट करण्याचा प्रयत्न LBWच्या स्वरूपाने रन मशीन ऑफ बल्ल्याने सूरज भगत बाद झालाय. या मॅच मध्ये ही गोल्डन विकेट घेतली आहे. गोलंदाज तनय म्हात्रेनं, फलंदाज सूरज भगत स्वीशीट करण्याच्या नादामध्ये आता मात्र तंबूच्या आशाला. धाबा येत होत्या, कुठेतरी आडव्या बॅटने आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावरती बाद होत आहे सूरज भगत. धावसंख्या धावफलकावरती 23-23 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. गोरसई हे त्यांच्या अगेन्स्ट बळ्याने ब संघ. आता मात्र नवीन बॅटर, एक बायकर मॅन मैदानाच्या बाहेर गेला, आता दुसरा बायकर मॅन यासिन मोगल मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅट ऑन बॉल मध्ये इथे संपर्क नाहीये आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. तनय म्हात्रेचं कौतुक, कारण की पहिल्या षटकामध्ये मयूर केनेनं धावा खर्च केल्या होत्या तब्बल 21 आणि या षटकामध्ये तनय म्हात्रे 1 विकेट घेतलाय, फक्त 2 धावा खर्च केल्यात. ओ फटका दमदार, रन मशीन एक बाहेर आहे, परंतु दुसरी रन मशीन मैदानाच्या आतमध्ये यासिन मोगलच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक, षटकार. स्पर्धेमध्ये सर्वांचं राहिलाय, त्यामध्ये हावरे साहेब आणि हावरे ग्रुप, योगेश शेठ देशमुख, पॅराडाईज ग्रुप, ताहिर कुंगळे, सन प्राईड चे सर्व अरविंदजी चौधरी, उत्तमजी पाटील यांचं देखील मुळाचं योगदान. आता मिस्टामिक स्ट्रोक आहे, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचला आणि फलंदाज बाद. उत्तमजी पाटील साहेबांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला प्राप्त झाल्या. पहिल्या क्रमांकापासून ते 6व्या क्रमांकापर्यंतच्या आकर्षक ट्रॉफीज सांगोडे श्री समाजसेवक मोरेश्वर सुधार यांच्या वतीनं लाभलाय. बेस्ट सिरीजसाठी आकर्षक चषक रणजित गायकर यांच्या वतीनं लाभलाय आणि या स्पर्धेसाठी सिरीज
मॅन ऑफ द सिरीजची सायकल स्पोर्ट्स सायकल नितेशजी पाटील यांच्या वतीनं लाभली आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी शीतपेय कोल्ड्रिंक्स प्रशांत पाटील खांडवलचे उद्योजक यांच्या वतीनं लाभलाय. बॉल बॉक्स विशाल केणे, किरण केणे कोंढेरी आणि किरण केणे निंबवली यांच्या वतीनं लाभला. त्याचबरोबरीनं सन्मान चिन्ह बालारामजी पावशे, राजू केणे आणि श्रीकांत टेकडेकर यांच्या वतीनं लाभलाय. टी शर्ट स्पॉन्सर आशिष केणे, जितेंद्र केणे आणि विश्वास केणे यांच्या वतीनं लाभला. ट्रॅक स्पॉन्सर श्रीकांत गायकर यांच्या वतीनं लाभला. सर्वांचं पुनशा आभार व्यक्त करतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 29-29 धावा आणि आता नवीन बॅटर मदाशा आतमध्ये दाखल होईल. अमर दाखल झालाय समोर. आज बॅटर सिराज अजून आणि पंकज भोईर वरती जबाबदारी. हो, चांगली गोलंदाजी. हा चेंडू आलाय डॉट. संधी असेल अजूनही बॅटरला. नरेश शेठ पाटील आणि संजय शेठ पाटील आणि शत्रुघ्न शेठ मडवी यांच्या बॅनरवरती जर चेंडू डिरेक्टली लागला तर तुम्हाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज. नक्कीच आपण पाहिलं ब्लॅक स्क्रीन वरती पूर्ण खाली ठेवला. तिथे मात्र फक्त 2 प्रतिमा आपण पाहताय. महाराष्ट्राच्या आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्याचबरोबरीनं आपण पाहिलं तर शंभू राजांची प्रतिमा. खरं तर या 2 फोटोजला नक्कीच आपण बघा राजकारणामध्ये आणून कुठेतरी राजकारणाने वेगळ्या वळणावरती आणलं. परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये असणारे अनेक पदाधिकाऱ्यांना थोडंसं बाजूला ठेवलंय आणि इथे मात्र फक्त या 2 स्क्रीन पाहतोय. अगदी आमच्या ब्लॅक स्क्रीनवरती निश्चयाचा महामेरू, बहुत जणांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी, त्रिवार मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्याचबरोबरीनं छत्रपती संभाजी महाराजांना. गेम ऑन. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि इथे आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. अमर बॅक टू द पवेलियन. सहकार्य करा. आम्ही पंचांना देखील आवर्जून सांगितलं होतं का स्पर्धा देखील दमदार आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 30 धावा आहेत. थोडंसं आपण देखील लक्ष देणं गरजेचं आहे कारण की जितका चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रसिक करतायत आणि क्रीडा रसिकांसाठी आपण या स्पर्धेच्या वतीनं मनोरंजन कसं होईल यासाठी देखील सातत्याने लक्ष घेतोय. तुम्ही जर एखादी क्रिकेट स्पर्धा कव्हर करताना तर तिथे आमचे युट्यूबर्स देखील असतील, कॅमेरामॅन देखील असतील. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावरती ज्या स्पर्धा होतात त्यांच्याकडे सातत्याने, कारण की आमच्या GSL ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हने देखील अचूक कामगिरी केली कारण की त्यांनी कुठली शंका कुठली या ठिकाणी मात्र वेगळी खबरदारी आम्हाला देखील घ्यायला लावली नाहीये. त्यांचं देखील कौतुक. ओ फटका इथे बिगिट करण्याचा होता परंतु आता एक चिक्की सिंगल धावफलकावरती. आय थिंक बॅटकट असावी. पंच बॅटकट आहे आणि एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 31-31 धावा. अंतिम 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 21 बनल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा बनल्या आणि या षटकामध्ये पंकज भोईर कमालीची गोलंदाजी करतोय. अंतिम 2 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती 31 आहे. स्ट्राईक हँडलाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. सलामीला आलेला सिराज. ओ स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल असेल. येस, धाव नसणार आहे, विकेटही नसणार आहे. डॉट बॉल आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. पूर्णपणे डॉट बॉल असेल. चला आपण स्ट्राईक हँडला जा. सिराज हा डॉट बॉल असेल. गोरसई संघ, कारण की या स्पर्धेचा महत्वाकांक्षी निर्णय आहे. चेंडू जर हातामध्ये विसावला डायरेक्टली तर इथे डॉट बॉल असेल. आणि बऱ्याचदा असं होतं ना की स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न नेहमीच राहतो नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरकडून. त्या अनुषंगाने हा नक्कीच नियम आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. निर्धाव चेंडू धावसंख्या धावफलकावरती 31 वरती कॉन्स्टंट आहे आणि सिराजला इथे शांत ठेवलंय गोलंदाज पंकज भोईरनं. गोरसे ए संघ त्यांच्या अगेन्स्ट बल्ल्याणी संघ अशी मॅच. आप ट्रॅकर पुनश्च इथे पुल करण्याचा प्रयत्न होता. अंतिम चेंडू देखील आलाय डॉट. तू पंकज भोईरचं करावं लागेल कारण की या षटकामध्ये त्याने फक्त 2 धावा खर्च केल्या आणि धावसंख्या धावफलकावरती 31-31 जिंकण्यासाठी आता 32 धावेंची आवश्यकता टीम गोरसे या संघाला. चला आपण शुभ सन्मान करूयात. आमच्या मंचावरती अनेक मान्यवर आहेत, मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करूयात.
या स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय नरेश शेठ पाटील साहेबात उद्योजक समाजसेवक सापड गावचे आणि या त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात या स्पर्धेच्या वतीनं जगनजी गायकर आपण या आपल्या शुभ हस्ते आज सन्मान करायचा आहे ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलं आर्थिक सहकार्य लाभले असे आमचे ज्यांना आपण आदराने भाऊ म्हणतो आमचे नरेश शेठ पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करतोय हा भव्य सन्मान केला जातोय आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय सन्माननीय माजी सरपंच जनार्दन गायकर यांच्या जगनजी गायकर यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतोय आदरणीय सन्मान्य नरेश शेठ पाटील साहेबांचा सन्मान समस्त कोंढेरीकरांच्या वतीनं कोंढेरीकर चषकाच्या वतीनं मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक मोमेंटो आणि रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय सन्मान्य नरेश शेठ पाटील साहेब यांना मुलाचं सहकार्य त्यांचं लाभलंय खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार तदनंतर आपण सन्मान करूयात आदरणीय सन्मान्य सावतगावचे उद्योजक समाजसेवक संजय शेठ पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि आपण त्यांचा इथे सन्मान करतोय संजय शेठ पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जाईल राजू केडे यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करतोय संजय शेठ पाटील यांचा मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण संजय शेठ पाटील साहेबांचा सन्मान करतोय मोलाचं सहकार्य मोलाचे आर्थिक सेवा त्यांची देखील लाभले त्यांचे देखील आभार तदनंतर आपण शुभ सन्मान करूयात समाजसेवक उद्योजक सन्माननीय आदरणीय शत्रुघ्न शेठ मडवी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय आणि शालिकजी केणे वरिष्ठ नागरिक कोंढेरीचे यांच्या वतीनं आपण आज सन्मान करणार आहोत शत्रुघ्नजी मडवी साहेबांचा आपण इथे मात्र सन्मान करतोय आदराने हा सन्मान केला जातोय मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय समस्त कोंढेरी ग्रामस्थांच्या वतीनं कोंढेरीकर चषकाच्या वतीनं आज सन्मान आपण करतोय सन्मान्य शत्रुघ्न शेठ मडवी साहेबांचा सन्मान आपण करतोय मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय तदनंतर साईनाजी मडवी साहेब आपण देखील या आपला देखील सन्मान केला जाईल साईनाजी मडवी आपण देखील या आपला सन्मान जनार्दनजी गायकर साहेबांच्या वतीनं आपण करणार आहोत हा सन्मान इथे आपण करतोय अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत आणि मान्यवरांचा भव्य सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय मोलाचं सहकार्य मोलाची उपस्थिती नेहमीच कोंढेरी गावाच्या वतीनं कोंढेरी गावावरती असणार प्रेम या सर्व मान्यवरांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा आपण आदर सन्मान करतो या स्पर्धेच्या वतीनं आणि मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय तर इथे दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद हा सन्मान देखील सुरू आहे एका बाजूला मॅच देखील सुरू आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील सर्व मान्यवरांचं आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आता मात्र इथे पहिला विकेट्स मधाच्या आतमध्ये गेलाय आणि आता जिंकण्यासाठी चला मॅचच्या दिशेने आपण जाऊयात सर्वांचं पुनश्च आम्ही आभार व्यक्त करतोय आमच्या सर्व मान्यवरांचं देखील आभार कारण की मोलाचं सहकार्य मोलाची उपस्थिती त्यांची लाभली आहे आणि सर्वांचा आभार जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि आता 31 धावा बनवायच्यात केतन केने वाद झाले अक्षय भोईरने पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज केतन केने वाद झालेत वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा कारण की आता थोडासा वेळ जातोय माशॉन गोलंदाज तयार ऑन द मार्क फैजू गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन बॅटर हरीश केणे ओ शॉट ऑफ द मॅच क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल परंतु बलुंद्रातील दर्शक मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर हरीश केणेच्या बॅट मधून क्लास गोरसई गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार
हा फटका देखील इथे फसला आणि आता षटकार प्रत्युत्तर या विकेटनं बाद. सर्व मान्यवर देखील जे या स्पर्धेचा आनंद घेतात आणि सर्वांचा आम्ही पुनश्च आभार व्यक्त करतो. गोडसे संघाला देखील संधी असेल जर नरेश शेठ पाटील, संजय शेठ पाटील, आती शत्रुघ्नजी मडवी साहेबांच्या बॅनरवरती जर चेंडू डिरेक्टली जाऊन पडला षटकार, तर तिथे तुम्हाला आयोजकांच्या वतीनं आणि कोंढेरीकर चषकाच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चला लगेचच आपण नवीन बॅटर पाठवा, कारण की आता संध्याकाळचं सत्र आता इथून तुम्हालाच बॅटिंग करायची आणि यानंतर आता कुठली टीम मीटिंग नसेल. टीम MP स्पोर्ट्स बल्ल्याने या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा आणि आता 2 विकेट्स मधाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बाद झालेत केतन केणे आणि त्याच्यानंतर हरीश केणे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. आता अंतिम 2 चेंडू या ठिकाणी मात्र शिल्लक त्या षटकातील 14 चेंडू आणि 25 धावा विजयासाठी बनवायच्यात गोडसे या संघाला. कोण जिंकेल मॅच, कुठला संघ दाखवेल सुपर 6 साठी. एका बाजूला टीम बल्ल्याणी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम गोडसे ए संघ. हो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डिरेक्ट हिट देखील लावलाय, बॅकअप चांगला येतोय आणि इथे मात्र हा बॉलला डॉट. कमालीची गोलंदाजी फैजूच्या वतीनं. उद्या सर्व संघांनी ठीक 9:30 वाजता मॅच चालू होण्याच्या अनुषंगाने 9 वाजता आपण रिपोर्टिंग करा. विनंती असेल सर्व संघांना उद्याच्या दिवसातील आणि या सामन्यातील विजय संघाला देखील विनंती असेल की उद्या 4 वाजता तुम्ही रिपोर्टिंग करायचं. हो, बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक शॉट फाईनचा यासिन मोगलच्या माध्यमातून चुकी झाली आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. येस, सन्माननीय उद्योजक समाजसेवक जीवनजी गोंडली मोहिलीचे त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी देखील. आणि नक्कीच त्यांचं असं म्हणणं आहे की खरोखर कल्याण ग्रामीण मधील आयोजन आपण कोंढेरी ग्रामस्थांनी कोंढेरीकर चषकाचं केलंय त्यांच्याकडून या स्पर्धेला आणि खास करून टीम बल्ल्याणीला शुभेच्छा येतात. मयूर शेठ पाटील साहेबांचा संघ MP स्पोर्ट्स बल्ल्याणी त्यांच्या अगेन्स्ट गोडसे ए संघ. धावसंख्या 11 धावा. ओ, बॅटची लिडिंग आहे आता. क्षेत्ररक्षक करतायत काय, तर धाव घेतली नाहीये. आता विश्वास स्वतःवरती दाखवलाय फलंदाज अक्षय भोईरने. मी आधी देखील म्हटलं होतं की नक्की चांगला खेळ करावा लागेल. स्वतःवरती विश्वास दाखवला, धाव होती घेतली नाहीये. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. तो आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःवरती दाखवला अक्षय भोईरनं. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू देखील बीट झालेत. थोडेसे निराश अक्षय भोईर. बैठक स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न झाला होता, मी तर म्हणेन खराब चेंडू होता, परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये. हा चेंडू देखील झालाय डॉट. जिंकण्याचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 10 चेंडू आणि 10 मध्ये 21 धाब्यांची आवश्यकता. 10 मध्ये 20 बनवायच्या होत्या तेव्हा तिथे मात्र डिपेंड केल्या होत्या गोडसे बी संघाच्या अगेन्स्ट टीम बल्ल्याणी ना. आता गोडसे ए संघ आहे 10 मध्ये 21 बनवायच्यात. क्या बात आहे, कमालीचं प्रदर्शन, कमालीची मॅच. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये चालू का, तर आता मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आणि धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद. रुपेश, बॅक टू द पवेलियन.
कमालीचा फटका. त्याच्यावरती आपण पाहिलं तर धावाच्या स्वरूपाने फलंदाज बाद. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हचं देखील आम्ही कौतुक करू. आमचे नक्कीच प्रोप्रायटर सन्माननीय भावेश म्हात्रे आणि त्यांचे भाऊ ऋतिक म्हात्रे या दोन्ही भावांचं हे चॅनल आपण पाहतोय. आपल्या माणसाला पुढे न्या मित्रांनो. नक्कीच आपण पाहिलं तर क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण पाहतोय या स्पर्धेशी देखील. चांगले कॅमेरा वर्किंग केलं आहे एकट्यानं यश म्हात्रेनं, त्याचं देखील कौतुक करू. कारण की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही देखील स्पर्धा कव्हर करतोय. परंतु प्रश्न मनामध्ये होता की आमच्या गावची स्पर्धा मग लाईव्ह आले नक्कीच नवीन असले तर कसं कव्हरिंग करतील. परंतु चांगलं कॅमेरा वर्किंग त्याने देखील केला. नक्कीच आपण रिदम पाहिली. कौतुक आणि शुभेच्छा त्यांना देखील. नवीन बॅटर पंकज भोईर मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू हवे डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि पंकज भोईर आल्या पावलांनी तंबूच्या आशयाला. पंकज शून्यावरती बाद. क्या बात आहे. जहांगीर सर आता वाटतं डान्सच्या तयारीत असतील. कारण की डान्सिंग अंपायर आमचे हारी सर आता इथून नुकतेच गेलेत. या स्पर्धेमध्ये खास करून ते आलेत आणि आज त्यांचा डान्स आपण पाहिला होता. सलग 6 दिवस डान्सिंग अंपायरची भूमिका त्यांनी देखील साकारली. त्यांच्या सोबतीनं वरिष्ठ आमचे पंच जहांगीर सर देखील आहेत आणि सुजित पावशे स्क्वेअरलेगचे पंच आहेत. सुजितचं आपण पाहिला बॅटिंग बॉलिंग किपरिंग आणि आता पंच सर्व काही करतोय. ऑल इन वनची भूमिका. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असताना मधाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती तनय म्हात्रे दाखल होतोय. ओ इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि चांगला झेल राहिलाय. फलंदाज बाद. या स्पर्धेमध्ये आपण आवर्जून पाहिलं तर प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं जात आहे. नक्कीच प्रत्येकाची दखल घेतली जाते. डान्सिंग अंपायर्स आपण पाहतोय आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळे समालोचक देखील आपण पाहतोय. उद्या व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशन संते सर आमच्यासोबत जॉईंट होतील. डान्सिंग अंपायर हॅरी सर देखील असतील. शेवटच्या दिवसामध्ये अनेक समालोचक आपल्याला पाहायला मिळतील आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य नक्कीच महाराष्ट्राची लोककला अर्थातच लावणी नृत्य आणि चेअर गर्ल्स या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतील अंतिम दिवसामध्ये. आणि सर्व प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आपण नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं मेगा फिनालेमध्ये लावणीचा आस्वाद घेण्यासाठी जरूर आवर्जून उपस्थित राहावं. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक सूरज भगत चेंडूच्या मिनिट पर्यंत पोहोचले होते परंतु मैदानाच्या आतमध्ये चालू का तर धाव घेत नाहीये अक्षय भोईर. आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. अंतिम चेंडू होता त्या अनुषंगाने अक्षयने स्ट्राईक घेतली नाहीये. आणि या षटकाचा विचार केला तर सेफने फक्त एकच धाव कर्ज गेली आणि महत्वाचे 2 विकेट्स घेतल्या. कमबॅक झालाय टीम MP स्पोर्ट्स बल्ल्याणी या संघाचा. आता अंतिम 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 200 रुपयाचं कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्स साठी आले आशिषजी केडे यांच्याकडून. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 20 बनवायच्यात आणि आता सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज अर्थातच सचिन गायकवाड बाळा नक्कीच या ठिकाणी मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. आणि आता समोर स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय भोईर जो सलामीला आला तशा बॅटमधून आपण पाहिल्या तर धावा बनल्यात फक्त 2 धावा बनल्यात. 4 चेंडूमध्ये 2 धावा त्याने या नक्कीच बनवल्यात. आता 6 मध्ये 20 धावांची आवश्यकता. विकेट्स घेतली तर राकेश केने जे आधारस्तंभ आहेत या कोंडेरीकर चषकाचे त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. आता सेन्सेक्स रेट ऑन झाला. ATM ऑन राकेश केने यांचं देखील. ओ फटका दमदार आहे. स्लॉक स्वीप केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय. मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. भव्य स्वागत
या षटकारानं सचिन गायकवाडचा स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं सांगत असताना अक्षय भोईरच्या बॅट मधून षटकार. चला टीम मीटिंग करू नका. टीम बल्ल्याने आता 5 मध्ये 14 बनवायच्या. त्या षटकारानं कमबॅक झालाय गोरसई ए या संघाचा. या मॅच मध्ये 5 मध्ये 14. बाळासाठी प्रत्येक विकेट साठी रोशन अंबारेकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय आणि रोशन अंबारेने जसं कॅश प्राइज लावलं त्यांच्या वतीनं सचिन गायकवाडला 500 रुपये गुगल पे केले जातील. पारितोषिक लावलं आणि विकेट घेतला फलंदाज बाद. अर्थातच मोहिली या संघाच्या वतीनं बाला गायकवाडच्या अर्थातच सचिन गायकवाडच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आमचे फळेगावचे मित्र नरेश बांगर यांच्याकडून देखील शुभेच्छा टीम बल्ल्याणीला येत आहेत. ओ चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर 8व्या क्रमांकावरती योगेश केने आलाय आणि ते विकेट्स गेल्यानंतर हा चेंडू आलाय डॉट. आता 3 चेंडू आणि 14 धावेंची आवश्यकता. कुठला संघ दाखल होईल कोंढेरीकर चषकाच्या सुपर 6 मध्ये? एका बाजूला बल्ले आणि दुसऱ्या बाजूला गोरसई संघ. फटका दमदार आहे आणि इथे मात्र रेंज मध्ये देखील नव्हते क्षेत्ररक्षक आणि चेंडू फरार. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा बिगुल वाजलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि माजी नगरसेवक मयूरशेठ पाटील साहेबांचा संघ आपण पाहतोय. MP स्पोर्ट्स बल्ल्याणी नुकत्या झालेल्या निवडणुकांमध्ये जरूर अपयश आलं परंतु त्यांचं नेतृत्व देखील कायम राहील यात मात्र शंका नाहीये. आणि सध्याच्या घडीला पंच आमच्याकडे वळत असताना लेग स्टिक सोडली. पंचांचा वाईटचा इशारा. 2 चेंडू 9 धावा अजूनही बनवायचा आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. कुठला संघ जिंकेल गोरसई ए की MP स्पोर्ट्स बल्ल्याणी? 2 मध्ये 9. कमालीची मॅच. सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही संघांसाठी. ओहो मैदानाच्या आतमध्ये आता कमबॅक झालाय MP स्पोर्ट्स बल्ल्याणी या संघाचा. फलंदाज धावबादच्या स्वरूपाने बाद. आता 1 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. चांगलं कार्य चांगला खेळ सकाळच्या 17 पासून गोरसई संघाचा देखील राहिला. त्यांना देखील शुभेच्छा. परंतु एखादा खराब चेंडू सामन्याचं चित्र वेगळं असेल परंतु 1 मध्ये 9 बनवायच्यात. चांगला चेंडू आणि इथे मात्र मॅच फिनिश. सामना जिंकलाय MP स्पोर्ट्स बल्ल्याणी या संघानं. बल्ल्याणी संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम गोरसई ए संघाचं. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ